पंचांनी सामना चालू करायचा आहे. या सामन्यासाठी प्राइज ऑन झाले. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. ते म्हणजे विशाल पटेकर संघ मालक यांच्याकडून स्ट्राईकला असेल तो म्हणजे एक धडाकेबाज फलंदाज अभि आणि नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज सूरज. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आलाय तो म्हणजे आदिनाथ. बघूया कशा प्रकारे मारा करतोय. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे आदिनाथ. सुरेख पद्धतीचा कटवे चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, एकही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू फेकण्यात यश येते ते म्हणजे आदिनाथ याला. पुढील चेंडू फेकेल आदिनाथ. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल आदिनाथ याची. पहिला चेंडू निर्धाव. हा मात्र सुरेख कटवले चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन करतो तो म्हणजे अभि. पहिला सेमीफायनलचा थरार शरू स्ट्रायकर्स वर्सेस जय हनुमान भाटे. आपण पाहतोय नवानगरच्या एक सुंदर अशा ग्राउंड मध्ये. बघूया कोण पहिला फायनलिस्ट ठरतोय. शरू स्ट्रायकर्स वर्सेस जय हनुमान भाटी या संघातून. पुढील चेंडू फेकेल आदिनाथ. हा मात्र सुरेख चेंडू. पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी पंच अनिकेत वनकर 2 धावेचा इशारा करतायत. या 2 धावेने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती म्हणजे 3 बिनबाद 3 अशी धावसंख्या. काहीसा शांत पद्धतीने चाललेला खेळ. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. 2 धावेने संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 5. काहीशी सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल अभि याची. आपल्या संघासाठी 1-1 2-2 धावा गोळा करतोय आणि धावांचा डोंगर उभा करतोय तो म्हणजे अभि. या पुढील चेंडूवर कशा प्रकारे वार करतोय. सुरेख असा कटवा चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु पंचांनी निर्णय कळवायचा आहे. सुरेख असा रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल आदिनाथ याची. एकही अवांतर चेंडू फेकला नाही तो म्हणजे आदिनाथ याने. पंचांनी निर्णय कळविला. एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. एका धाव्याने संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 6 बिनबाद 6 अशी धावसंख्या. आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे सूरज, एक धडाकेबाज फलंदाज गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सूरज. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी मदत करतोय, धावा गोळा करतोय तो म्हणजे सूरज. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या आहे ती म्हणजे 6. पुढील चेंडू फेकेल आदिनाथ, त्याला सामोरे जाईल तो म्हणजे सूरज. हा मात्र काहीसा खराब चेंडू, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल जय हनुमान भाटी या संघाकडून. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. अवांतर धावा स्वरूपात एका धाव्याने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती म्हणजे 7. हा मात्र सुरेख पद्धतीने कटवला चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला एका धावेसाठी. एका षटकारी अखेरीस संघाची धावसंख्या ती म्हणजे 8 बिनबाद 8 अशी धावसंख्या. काही ते शांत गतीने चाललेला खेळ. आता बघूया संघा वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक कोण घेऊन येतोय. सोहम, एक फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जातो तो म्हणजे सोहम. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय. बघूया कशा प्रकारे आपल्या संघातर्फे गोलंदाजी करतोय आणि कितपत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे सोहम. त्याला सामोरं जाईल तो म्हणजे एक धडाकेबाज फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू अभि. पहिला चेंडू फेकेल सोहम. काहीसा खराब चेंडू फेकलाय. यष्टीरक्षक मात्र सौरभ नाटेकर चूक करतायत. अवांतर +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या बदल. संघाची धावसंख्या होते 10. आता मात्र शरू स्ट्रायकर्स संघ दुहेरी आकड्यात प्रवेश करतोय.
काहीशी सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल शरू स्ट्रायकर्सच्या संघाची. एक एक दोन दोन धावा मात्र जमवत आहेत. अजूनही एकही चौकार आला नाहीये. बघूया कशा प्रकारे चौकारांचा पाऊस पडतायत. काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 11. बिनबाद 11 अशी धावसंख्या. अजूनही सलामीची जोडी मैदानात. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू म्हणता येईल. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. निर्णय कळवायचा आहे. हा मात्र निर्धाव चेंडू. काहीसा कमबॅक करतो तो म्हणजे सोहम. 2 चेंडू अवांतर फेकल्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू घेतो तो म्हणजे सोहम. काहीशी सुरेख असा सूर गवतला दिसतो तो म्हणजे सोहम. याला अभि याला जखडून ठेवले. अभि याला चेंडू मात्र काही समजत नाहीये. बघूया पुढील चेंडूवरती कशा प्रकारे वार करतोय तो म्हणजे अभि. हा मात्र सुरेख कटावा चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. हा सुद्धा निर्धाव चेंडू जखडून ठेवले ते म्हणजे अभि याला. अभि याला काही चेंडू समजत नाहीये. अजूनही अभिच्या बॅट मधून चौकार मात्र काही आल्या नाहीये. आपल्या संघाला जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्याला मोठी फटकेबाजी करावी लागेल. धावांचा मोठा डोंगर उभं करावा लागेल. या संघातील जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडूचे हॅट्रिक टाकली ती म्हणजे सोहम याने. पहिले 2 चेंडू अवांतर फेकले होते परंतु कमबॅक करतो तो म्हणजे सोहम. अभि याला जखडून ठेवलं. अभि याला काही चेंडू समजत नाहीये. एकही धाव खर्च केले नाही या 3 चेंडूवरती ती म्हणजे सोहम याने. अभि याला मात्र काही चेंडू समजलं नाही. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती म्हणजे 11. बिनबाद 11 अशी धावसंख्या. अजूनही नॉन स्ट्राईकला सूरज सारखा एक धडाकेबाज फलंदाज अजूनही मैदानात. पुढील चेंडू फेकेल सोहम. बघूया कशा प्रकारे मारा करतोय तो म्हणजे अभि. हा मात्र सुरेख पद्धतीने कटाव चेंडू. हा सुद्धा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी म्हणाल. काय गोलंदाजी म्हणता येईल. सुरेख वारंवार चांगले चेंडू फेकतोय तो म्हणजे सोहम. फलंदाजाला मात्र जखडून ठेवले. 4 चेंडू निर्धाव काढले ते म्हणजे अभि याने. संघाने सोहमवर विश्वास दाखवलाय तो त्यांनी प्राप्त केलाय तो म्हणजे सोहम याने. 4 चेंडू निर्धाव फेकलेत परंतु 2च धावा अवांतर स्वरूपात दिल्या होत्या ते म्हणजे सोहम याने. पुढील चेंडू फेकेल सोहम. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. अभि याला मात्र जखडून ठेवले. एकही धाव मिळणार नाही. 5 चेंडू निर्धाव फेकले ते म्हणजे सोहम याने. काहीशी सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. अभि याला मात्र काही अजून सूर गवतलेला नाही. अभि याच्या बॅट मधून अजूनही मोठे फटके आलेले नाही आहेत. बघूया अभि अजून 2 षटक शिल्लक आहेत. कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावा गोळा करण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे अभि. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो म्हणजे सोहम याचा. बघूया शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय का तो म्हणजे सोहम. हा मात्र सुरेख चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकही धाव मिळणार नाहीये. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या स्थिर धावसंख्या ती म्हणजे 11. 6 चेंडू निर्धाव फेकलेत परंतु 2 धावा मात्र फक्त अवांतर दिल्या होत्या. खूप सुरेख असं षटक म्हणावं लागेल सोहम याचं. छान गोलंदाजी केली सोहम याने. आता बघूया संघातर्फे तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे सूरज. एक अष्टपैलू खेळाडू. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या ती म्हणजे 11. बिनबाद 11 अशी धावसंख्या. आता मात्र स्ट्राईकला असेल तो म्हणजे सूरज. आता मात्र सुयोग वरती विश्वास दाखवलाय. सुयोग एक जय गणेश नवानगर संघाचा एक चक्री गोलंदाज म्हणून ओळखला जातो तो म्हणजे सुयोग याला. बघूया संघाने विश्वास दाखवला आणि तिसरं षटक सोपवले ते म्हणजे सुयोग याच्याकडे. वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सुयोग. त्याला सामोरे जातो तो म्हणजे एक धडाकेबाज फलंदाज सूरज. सुरेख पद्धतीचा चेंडू. एकही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू फेकण्यात यश येतं ते म्हणजे सुयोग याला. काय सुरेख गोलंदाजी चालू आहे जय हनुमान भाटी या संघाची. फलंदाजाला मात्र जखडून ठेवले. सूरजला मात्र काही चेंडू समजला नाहीये. सुयोगने जर विकेट प्राप्त केले तर त्याला पारितोषिक ऑन झाले ते म्हणजे 200 रुपयाचं. अंकुश वायंगडकर यांच्याकडून सुयोगसाठी पारितोषिक आलं ते म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. सूरजला मात्र काही चेंडू समजत नाहीये.
धावसंख्या मात्र धावसंख्या ती म्हणजे 11 जकडून ठेवलंय ते म्हणजे शरू स्ट्रायकर्स या संघासमोर संघाला सूर्य पद्धतीचा कटोळा चेंडू आता कमबॅक करतो तो म्हणजे सूरज मारलाय चौकार चौकार आणि धावसंख्या झटकन बदल होते धावसंख्या होते ती म्हणजे 15 बिनबाद 15 अशी धावसंख्या मी मागाशी म्हटलं होतं सूरज हा एक धडाकेबाज फलंदाज आहे आपल्या पुन्हा एकदा सुयोग तयार असेल तो म्हणजे सूरज बघूया हा मात्र सुरेख पद्धतीने कटवलेला चेंडू परंतु जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एक धाव मात्र काही रोखू शकत नाही एका धावेने संघ धावसंख्येत बदलत धावसंख्या ती म्हणजे 16 बिनबाद 16 अशी धावसंख्या अजूनही सलामीची जोडी मैदानात आतापर्यंत 2 षटका अखेरीस एकच चौकार आलाय तो म्हणजे सूरजच्या बॅट मधून आपल्या संघाला जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल धावांचा डोंगर उभा करावा लागेल काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल सुयोगाची हा मात्र अवांतर चेंडू धावसंख्या बद्दल धावसंख्या ती म्हणजे 17 काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सुयोगाची विश्वास दाखवलाय सुयोग वरती बघूया कशा प्रकारे सुयोग गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी कमीत कमी धावा पण रोखण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे सुयोग सुरेख पद्धतीचा कटवा चेंडू परंतु एक चोरटी धाव मात्र काही रोखू शकत नाही एका धाव्याने संघात धावसंख्या बद्दल धावसंख्या होते ती म्हणजे 19 पुढील चेंडू फेकेल सुयोग काहीसा कमबॅक म्हणा लागेल सुयोग याचा आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे अभि याच्या बॅट मधून बघूया कशा प्रकारे फटकेबाजी होते टायटन्स ग्रुप कडून बक्षीस ऑन होत आहे जर सौरभने हार्ड कॅच जर का मागे पकडले तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं असं प्राइज ऑन असेल टायटन्स ग्रुप नवानगर यांच्याकडून धन्यवाद पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने कटवलेला जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी 2 धावेने संघात धावसंख्येत बदल धावसंख्या होते ती म्हणजे 21 अजूनही सलामीची जोडी मैदानात मी म्हटलं होतं ही जोडी जर मैदानात असेल तर 40 ते 45 धावांचा मोठा डोंगर उभा करतील अभिच्या बॅट मधून अजूनही चौकार आलेला नाही बघूया कशा प्रकारे अभि आपल्या संघासाठी धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतोय हा मात्र सुरेख पद्धतीने कटवा चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा मात्र रोखण्यात यश मिळतं ते म्हणजे ऋषभ पटेकर याला 2 धावेने संघात धावसंख्या बद्दल धावसंख्या होते ती म्हणजे 23 बिनबाद 23 अशी धावसंख्या 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 23 आता बघूया संघातर्फे 4था षटक आणि निर्णायक षटक हाणामारीचं षटक कोण घेऊन येतोय तो आलाय तो म्हणजे सोहम मागाच्या टायटन्स ग्रुप कडून पुन्हा एकदा हा प्राइज ऑन होत आहे ऋषभ आणि सौरभ यांच्यासाठी ते प्राइज ऑन असेल दोन्हीपैकी कोणी एका खेळाडू जर का गेम चेंजर म्हणून बनला तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज ऑन झालंय टायटन्स ग्रुप यांच्याकडून तसेच जय हनुमान संघाच्या गोलंदाजाला हॅट्रिक साठी अंकुश वांगेकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज ऑन झालंय खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जय हनुमान भाटी या संघाकडून फलंदाजाला मात्र जकडून ठेवलं एक छोटी धाव मात्र काही रोखू शकत नाहीये आता वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन आले तो म्हणजे सोहम मागाच्या षटकामध्ये त्यांनी 6 चेंडू निर्धाव फेकले होते तोच सोहम अजूनही मैदानात बघूया कितपत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे सोहम स्ट्राईकला असेल तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज अभि बघूया कशा प्रकारे धावा गोळा करतोय हा मात्र सुरेख पद्धतीने कटवलेला चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार ऋषभ पटेकर याच्याकडून सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय आपल्या संघासाठी धावांचा बचाव करतोय तो म्हणजे ऋषभ परंतु एक धाव जमा करतात ते म्हणजे शरू स्ट्रायकर्स एका धावेने धावसंख्या झाली ती म्हणजे 25 अजूनही षटकातील 4थ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील सोहम याचे बघूया 4 चेंडू मध्ये विकेट प्राप्त करतोय की सलामीची जोडी 4 षटकाने अखेरीस किती धावांचा डोंगर उभा करते पुढील चेंडू फेकेला सोहम त्याला सामोरे जाईल तो म्हणजे सूरज एक नाव वाजलेला फलंदाज हा मात्र सुरेख पद्धतीचा कटवा चेंडू क्षेत्ररक्षण मात्र चोख बजावतोय तो म्हणजे ऋषभ एक धाव मात्र काही रोखू शकत नाही एका धावेच्या अखेरीस संघाची धावसंख्या ती म्हणजे 26 बिनबाद 26 अशी धावसंख्या अजूनही सलामीची जोडी मैदानात एकही विकेट गमावली नाही ती म्हणजे शरू स्ट्रायकर्स या संघाने परंतु मोठी फटकेबाजी मिळाली नाहीये ती म्हणजे अभि याच्या बॅट मधून शेवटच्या 3 चेंडूवर आपल्याला बघायला मिळेल का अभि याच्या कडून काही चौकारांचा फटका बघूया
तितकाच नावाजलेला गोलंदाज तो म्हणजे सोहम. मागच्या षटकात 6 चेंडू निर्धाव फेकले होते ते म्हणजे सोहम याने. हा मात्र सुरेख चेंडू होता. अवंत चेंडूची खून करतात ते म्हणजे नाशिकेत वांगणकर. यष्टीरक्षक मात्र सौरभ नाटेकर आपली कामगिरी चोख बजावतायत. पुढील चेंडू फेकेल सोहम. हा मात्र सुरेख चेंडू परंतु मारलाय चौकार आणि त्या चौकाराने धावसंख्या झटकन बदल होते. धावसंख्या होते ती म्हणजे 31. लॉस ऑफ 0 विकेट. सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल अभि याची. 2-2चे फटके खेळ मैदानावर जमलेला हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. कार्यक्रमासाठी जी लोक आम्हाला पैशा स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात किंवा बक्षीस स्वरूपात जे आम्हाला मदत करतात त्यांचे आम्ही जयगणेश संघाकडून खरोखर हार्दिक आभार मानतो. मित्रांनो, जे आपल्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम जो आता चालला आहे तो एक मोठा उत्सव आहे. हा उत्सव इतक्या भव्य स्वरूपात मैदानावर उतरवण्यासाठी खरी ताकद आहे ती म्हणजे आपल्या गावातील दानशूर देणगीदारांची. मैदानात जेव्हा एखादा खेळाडू चौका षटका मारतात किंवा एखादी विकेट घेतात तेव्हा टाळ्यांना वाजवून त्याचा उत्साह वाढवून सोपं असतं. पण एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे राहून आर्थिक रसद पुरवून तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा शब्द देणं खूप मोठी गोष्ट असते. आणि आपल्या गावातील देणगीदार यांचे एक नेमके याच पठडीतले आहेत. संघ कोणताही असो मित्रांनो, प्रसंग कोणताही असो, जेव्हा जयगणेश क्रिकेट संघाला गरज भासली तेव्हा आपल्या गावातील या थोर मनांच्या लोकांनी कधीच नाही म्हटलं नाही. नेहमीच आर्थिक आणि मानसिक पाठबळ देत त्यांनी संघाचा पाया मजबूत केला आहे. त्यांची ही मदत केवळ एक देणगी नाही तर ते त्यांचे क्रिकेटवर असणारं मनापासूनचं प्रेम आहे. तरुण खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि आपल्या भागाचं नाव क्रीडा जगतात चमकावं हीच एक शुद्ध भावना यामागे असते. सर्वात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे हे देणगीदार स्पर्धेतील त्रयस्थ म्हणून पाहत नाहीत. ही स्पर्धा माझी स्वतःची आहे, ही आमच्या गावाची नवानगर गावची शान आहे हे आपल्या त्यांच्या देणगीदारातून आपल्याला पाहायला मिळते. तसेच याच आपुलकीतून आणि अभिमानाने ते स्वतः पुढे येतात आणि म्हणतात तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. असेच हे दानशूर देणगीदार त्यांचे आम्ही जयगणेश क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. आपण जातोय मैदानाकडे. उमेश नाटेकर आणि मोहित पटेकर आपण कुठे असाल तर त्यांनी पॅव्हेलियन मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम दिव्या वनकर मॅडम यांचं या स्पर्धेसाठी समालोचन कक्षामध्ये त्यांचं आगमन झालंय. त्यांचं सर्वांना विनंती असेल की टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. सरपंच मॅडम दिव्या मॅडम यांचं जयगणेश क्रिकेट संघाकडून सुद्धा हार्दिक स्वागत असेल. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला असेल तो म्हणजे एक ओरम क्रिकेट विश्वातील मोठं नाव सौरभ नाटेकर. त्याचप्रमाणे वेल्दूर ग्रामपंचायतचे सदस्य प्राजक्ता जांभरकर यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या जयगणेश संघाकडून हार्दिक स्वागत असेल. स्ट्राईकला असेल तो म्हणजे सौरभ नाटेकर एक धडाकेबाज फलंदाज. त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे ऋषभ पटेकर. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आलाय तो म्हणजे सूरज. एक अष्टपैलू खेळाडू सूरज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय बघूयात. स्ट्राईकला असेल तो म्हणजे सौरभ. 35 धावांचं मोठं उद्दिष्ट दिलं ते म्हणजे जय हनुमान भाटिया संघासमोर सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय शरू स्ट्रायकर वर्सेस जय हनुमान भाटे. यानंतर होणारा सामना असलेला दुसरा सेमीफायनलचा सामना असलेला जय गणेश वर्सेस अमर स्पोर्ट ओनी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल त्यांनी नाणेफेकसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रत्येक चौकारासाठी प्राइज ऑन झाले. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये असतील अमित हरजकर यांच्याकडून आणि प्रत्येक 2 रनला 100 रुपये असतील. आणि मॅच जर ऋषभ आणि सौरभ या दोघांनी संपवली तर 2000 पारितोषिक आले ते म्हणजे अमित हरजकर याच्याकडून. हळूवार पद्धतीने कटाव चेंडू एका धाव्याने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन करतो तो म्हणजे ऋषभ. पुढील चेंडू पैकी सूरज सुरेख पद्धतीने कटाव चेंडू. 4 धाव मात्र काही रोखू शकत नाही. 4 धावाने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती म्हणजे 6 बिनबाद 6 अशी धावसंख्या. सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल. ऋषभ याची एक पहिला सेमीफायनलचा थरार शरू स्ट्रायकर्स वर्सेस जय हनुमान भाटे. या सामन्यातील जो संघ विजय होईल तो पहिला फायनलिस्ट ठरेल.
पुढील चेंडू फेकेल सूरज, त्याला सामोरे जाईल तो म्हणजे ऋषभ, एक नावाजलेला फलंदाज. सुरेख आळवार पद्धतीने कटवला चेंडू, चेंडूला सन्मान दिले जाहीर क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी, एका धावेने संघ धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 7, बिनबाद 7 अशी धावसंख्या. सूरजला मात्र काही सूर गवसलेला नाहीये, काहीच महागडे षटक म्हणावे लागेल. सूरज याचं सुरेख फलंदाजी करतोय तो म्हणजे ऋषभ. हा मात्र सुरेख कटवा चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये. अनिकेत पंच, अनिकेत वनकर एका धावेचा खून करतायत. एका धावेने संघ धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 8. टायटन्स ग्रुप नवानगर यांच्याकडून प्राइस ऑन झाले. जर 3 चेंडूवरती 3 चौकार आले तर 2000 रुपये. सुरेख असा कटाळ चेंडू एका धावेसाठी. प्रत्येक चौकारासाठी सुद्धा 100 रुपयाचं प्राइस ऑन झाले. ते म्हणजे संघ मालक असतील विशाल पटेकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आलेत. एका षटकाखेरीस संघाची धावसंख्या ती म्हणजे 9, बिनबाद 9 अशी धावसंख्या. आता मात्र स्ट्राईकला असेल तो म्हणजे सौरभ, एक धडाकेबाज फलंदाज. बघूया वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक कोण घेऊन येतोय. शरू स्ट्रायकर्स या संघाकडून आपल्याकडे लक्ष छोटा आहे, आपल्याला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायचा असेल. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे हर्ष. बघूया कशा प्रकारे आपल्या संघात गोलंदाजी करतोय, विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हर्ष. तितका धडाकेबाज फलंदाज समोर असेल तो म्हणजे सौरभ नाटेकर. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हा मात्र सुरेख पद्धतीने कटवाय चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अमोल वायंगडकर यांच्याकडून, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. एका धावेने संघ धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 10. आता मात्र जय हनुमान भाटी संघ दुहेरी अंकात प्रवेश करतोय. पुढील चेंडू फेकेल हर्ष. पुढील चेंडू फेकेल हर्ष, त्याला सामोरं जाईल तो म्हणजे ऋषभ. हा मात्र सुरेख चेंडू त्रिफळाचित करतो तो म्हणजे ऋषभ याला पॅव्हेलियन मध्ये बॅक टू पॅव्हेलियन. आता बघूया हर्ष ऑन फायर झाला. एक धडाकेबाज फलंदाज बाद केलाय तो म्हणजे हर्ष, आणि आता त्याची जागा घेण्यासाठी कोण येतोय बघूया. नवीन फलंदाज मैदानात. आता मात्र आलाय तो म्हणजे रितेश. संघाची धावसंख्या ती म्हणजे 10. ऋषभ याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे रितेश बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय आणि आपल्या संघाला धावा गोळा करण्यासाठी मदत करतोय तो म्हणजे रितेश. हा मात्र काहीसा खराब चेंडू, त्याचाच फायदा उचलतोय तो म्हणजे रितेश. आपलं खातं ओपन करतोय. 9+1 अशा 2 धावा मिळते. 2 धावेने संघ धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 12. काहीसा शांत गतीचा खेळ मैदानात. हर्ष याला काही मात्र सूर गवसला नाहीये, काहीसा खराब गोलंदाजी करतो तो म्हणजे हर्ष. पुन्हा एकदा फेकलेला चेंडू, परंतु 10 बाद होतोय तो म्हणजे रितेश. काही घाई करायची गरज नव्हती. रितेश मात्र बाद होतोय. बॅक टू पॅव्हेलियन जातोय. रितेश ती जागा घेण्यासाठी बघूया कोण येतोय. टायटन्स नवानगर यांच्याकडून प्राइज ऑन अजूनही आहेत. जर 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मारुती रोहिलकर, आपण कुठे असाल त्याने पॅव्हेलियन मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. मारुती रोहिलकर. आता मात्र रितेशची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे सिद्धेश. काहीशी सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. हर्ष याची 2 विकेट चटकावलेत आणि मात्र फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात ते म्हणजे हर्ष याने. बघूया स्ट्राईकला असेल तो म्हणजे सौरेश. हा मात्र एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. हा मात्र अवांतर चेंडू. अवांतर +1 अशा 2 धावा मिळते. यष्टी रक्षक मात्र चूक करतोय. 2 धावेने संघ धावसंख्येत झटकन बदल होते. धावसंख्या होते ती म्हणजे 14, बिन 1, 2 बाद 14 अशी धावसंख्या. टायटन ग्रुप म्हणून सौरभ याच्यासाठी प्राइस ऑन झालाय. सौरभ नाटेकर याने जर मॅच विन करून दिली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. हर्ष याती यष्टीरक्षक मात्र आपलं काम चोख बजावतोय. एक धावा मात्र काही रोखू शकत नाही. अवांतर स्वरूपात एका धावेने संघात धावसंख्या ती म्हणजे 15, 2 बाद 15 अशी धावसंख्या. काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल हर्ष याची. पहिले 4 चेंडू फेकून 2 विकेट प्राप्त केल्या होत्या ते म्हणजे हर्ष याने. पहिल्या 3 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्या होत्या ते म्हणजे हर्षाने, आणि त्यानंतर वारंवार अवांतर चेंडू फेकतो तो म्हणजे हर्ष. हा मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. काहीसा खराब गोलंदाजी म्हणावे लागेल हर्ष. त्याचाच फायदा घेतो तो म्हणजे जय हनुमान भाटी संघ.
ज्याही क्षेत्रामध्ये 2-2+1 अशा 3 धावा मिळते. 3 धावेने संघाची धावसंख्या झटकन बदल होते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 18. 2 बाद 18 अशी धावसंख्या. सौरभ मात्र सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी फलंदाजी म्हणावी लागेल. सौरभ नाटेकर याचे 1-1 2-2 धावा जमा करून आपलं जे उद्दिष्ट आहे 35 धावांचं ते पार करण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे सौरभ नाटेकर. त्यात हर्षला मात्र काही गोलंदाजी मार्फत सूर गवसलेला नाहीये. जास्त टीम मीटिंग करू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अजून आपल्याकडे सामने खेळवायचे आहेत. पुढील चेंडूपैकी हर्ष त्याला सामोरे जाईल तो म्हणजे सौरभ. हा मात्र सुरेख पद्धतीने चेंडू. 4 धावा मात्र काही रोखू शकत नाही. 4 धावेने संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 22 लॉस ऑफ 2 विकेट. काही शिखराब अशी गोलंदाजी म्हणावी हर्षाचे. 22 लॉस ऑफ 0 विकेट. 22. उमेशजी नाटेकर यांना विनंती असेल की त्यांनी इथे समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. काहीशी खराब अशी गोलंदाजी बनावी लागेल हर्षाची. पहिल्या 3 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्या होत्या परंतु वारंवार खराब अशी गोलंदाजी करतो तो म्हणजे हर्ष. त्याचाच फायदा घेतो तो म्हणजे सौरभ. पुन्हा एकदा मारलेला चेंडू 4 धावेसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 26 लॉट ऑफ 0 विकेट. त्याचप्रमाणे मोहितजी पटेकर यांना सुद्धा सन्मानपूर्वक विनंती असेल की त्यांनी जर सौरभ कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. जर सौरभ नाटेकर यांनी मॅच विन करून दिली तर प्रदीप याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऑन झाले ते म्हणजे सौरभ नाटेकर याला. काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. सौरभ नाटेकर यासाठी अजून एक प्राइज ऑन झाले. जर सौरभने मॅच विन करून दिले तर 2000 रुपयाचं पारितोषिक ऑन झाले ते म्हणजे संघ मालक अमित हरजकर यांच्याकडून. आता मात्र काहीसं गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चोरटी 1 धाव प्लस 2 धावा अशा 3 धावा मिळते. 3 धावेने संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 29 धावा झालेल्या आहेत. काहीसं महागडं षटक म्हणावे लागेल. काहीसं महागडं षटक म्हणावे लागेल हर्षाचं. आता मात्र बघूया समीकरण तयार होतं ते म्हणजे 12 चेंडू आणि 6 धावा. 12 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्फत आहे तो म्हणजे वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे तिसरा षटक घेऊन आहे तो म्हणजे सूरज. एक अष्टपैलू खेळाडू सूरज कशा प्रकारे धावा रोखण्यात यश मिळवतोय. सिद्धेश पालशेतकर यांच्याकडून पारितोषिक ऑन झाले. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये असलेला. अंकुश वांगणकर यांच्याकडून सौरभ साठी जर मॅच विन केली तर 1000 रुपयाचा प्राइज ऑन झालाय. सुरेख असा फलंदाजी म्हणावे की सौरभ याची. सुरेख शांत पद्धतीने कटवल्या चेंडू. एका धाव्यासाठी 1 धाव मात्र काही रोखू शकत नाही. काहीसा सामना जय हनुमान भाटी या संघाकडे झुकलेला दिसतोय. सुरेख असा फटका सजवलाय परंतु 2 धावा मात्र काही रोखू शकत नाही. 2 धावेने संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. सौरभ साठी प्राइज ऑन होत आहे अमित हरजकर यांच्याकडून. जर मॅच विन केली तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचा प्राइज ऑन असेल. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल सौरभ याची. 1-1 2-2 धावा गोळा करतोय आपल्या संघासाठी आणि विजय करू. काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सूरज याची. त्याचाच फायदा घेतो तो म्हणजे सौरभ. अवांतर चेंडू. यष्टीरक्षक मात्र चूक करतोय. अवांतर +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या ती म्हणजे 34 लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र सामना जय हनुमान भाटी संघाकडे. एका धाव्या अखेरीस सामना असेल तो म्हणजे फायनल मध्ये पहिला फायनलिस्ट ठरेल तो म्हणजे जय हनुमान भाटी. हा मात्र अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने पंचांनी निर्णय कळवायचा आहे. आता चालू असलेला सामना शरू स्ट्रायकर्स वर्सेस जय हनुमान भाटी. या सामन्यातील जो संघ विजयी होईल तो पहिला फायनलिस्ट ठरेल. या चमचमच्या ट्रॉफीचा मानकरी ठरेल तो म्हणजे हा मात्र धाव बॉक्स पाहत होतो तो म्हणजे सौरभ नाटेकर. बॅक टू पॅव्हेलियन. आता बघूया आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे अद्वैत. एक डावखुरा फलंदाज. बघूया विनिंग शॉट मारतोय का अद्वैत. विनिंग शॉट मारलेला. या विनिंग शॉटने आपला संघ फायनल मध्ये प्रवेश करेल याची नोंद घ्यायची आहे. पहिला फायनलिस्ट ठरेल तो म्हणजे पुढील चेंडूपैकी सूरज त्याला सामोरे जातो म्हणजे अद्वैत. एक डावखुरा फलंदाज. बघूया हा मात्र 9 चेंडू घोषित करतात ते म्हणजे नाशिकेत वांगरकर आणि या 9 चेंडूने सामना जातोय तो म्हणजे फायनल मध्ये पहिला फायनलिस्ट ठरलाय तो म्हणजे जय हनुमान भाटी संघ. विजय झाल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झाल्या संघाचे हार्दिक आभार. धन्यवाद.
आता झालेला सामना होत